काहीतरी असं जुगाड करून बंदराच्या नजरेतून या दोडक्याला वाचवलं। इतके दिवस झाले दोडके लागून, पण या बंदराच्या त्रासामुळे खायला सुद्धा मिळत नव्हते। पहिला नैवेद्य जसं आपण देवाला देतो त्याचप्रमाणे पहिला दोडक्याचा, भेंडीचं, तसे शेंगाचं नैवेद्य सगळं बंदराने खाऊन टाकलं आणि त्यांच्या पोटात गेलं। फायनली आता तरी दोडक्याची भाजी खायला मिळाली। तुमच्याकडे पण असंच बंदरामुळे त्रास होत असेल तर तुम्ही हा जुगाड करू शकता। आपल्याकडे असं कापडी पिशवी असतीलच। आपण जेव्हा कपडे किंवा कोणतंही सामान घ्यायला गेलं की तिथे दुकानात आपल्याला अशा पिशव्या देतात। असं घरी खूप पडून राहतात, त्याचा उपयोग इथे आपण करू शकतो। जर तुमच्याकडे जर असं असे कापडी पिशव्या नसेल तर जुने कापड असेल, लंबे कापून ते सुईने शिवून घ्यायचं। तर कसं वाटलं जुगाड? तेव्हाच हे बंदर असे टिकू देतील, नाही तर ते टिकू देणार नाही। तर बघा या पद्धतीनं मी करून ठेवलं होतं आणि ही जी कापडी पिशवी आहे ही मी हातानं शिवलेली होती। तर बघा, तर एवढे छान दोडके झाले। इतके मोठे दोडके होऊन सुद्धा हे दोडके कोवडे आहेत। घरी लावलेल्या भाजीपाल्याची चव खूपच भारी असते। मला तर घरीच भाजीपाला लावायला खूप आवडते। त्याच्यामुळे मी घरी खाण्याकरिता होईल तेवढंच सगळं भाजीपाला लावलेलं आहे। हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवत असते। तर तुम्ही नवीन असेल तर नक्की माझ्या चॅनलला भेट द्या। झाड एवढं पसरलं आहे की सगळं बाहेर निघून गेलेलं आहे, तरी पण सुद्धा इकडे दोडके लागलेलं आहे। इकडे मी पण असं जुगाड करून ठेवलं। तर माझा जुगाड आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच नवनवीन व्हिडिओ करिता नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला। धन्यवाद।